तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण कुठल्याही पर्टिक्युलर प्लेअरबद्दल नाही तर ओव्हरऑल टीमबद्दल बोलणार आहोत. 2008चे विनर्स आणि ह्या वेळेचे ग्रेट प्लेयर्स असे राजस्थान रॉयल्स ह्यांची परफेक्ट 11 एक परफेक्ट मॅच बनवते आणि आज आपण त्यांच्या त्या परफेक्ट 11बद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे ती आज टॉप 1 म्हणून ओळखली जाते आणि 6 विन्स आणि 1 लूजनं ती फर्स्ट पोझिशनला स्टँड करते. त्यांची ती परफेक्ट 11 का होते तर त्याचे रिझन्सही ओळखणार आहोत. IPL ओळखली जाते रायझिंग स्टार्ससाठी आणि ह्यावेळेचा रायझिंग स्टार नन अदर दॅन यशस्वी जयस्वाल आणि तोही राजस्थान रॉयल्सचाच आहे. आणि त्याच्या त्या परफॉर्मन्समुळे राजस्थान रॉयल्स एक परफेक्ट टीम बनते. आणि सेकंडली काम कॉन्फिडेंट आणि एक्सपिरियन्स प्लेयर्स जॉस बटलर त्याची ग्रेटनेस, त्याची बॅटिंग ऑर्डर परफेक्टली मॅनेज करत राजस्थानला एक परफेक्ट ऑर्डर देत आहे. इवन संजू सॅमसनची कॅप्टन्सी पण परफेक्ट होती आहे. स्पीकिंग अबाउट बिग हिटर्स, राजस्थान रॉयल्सचे 2 बिग हिटर्स म्हणजे पॉवेल आणि हेटमायर जे परफेक्टली 15 ओव्हर नंतर मॅच चेंज करत आहे. आणि इंडियन पिच हे स्पिन फ्रेंडली आहे आणि त्यामुळे राजस्थानचे 2 ग्रेट स्पिनर्स जे इंडियाला रिप्रेझेंट करतात असे राजस्थानचे युझी आणि सेकंडली अश्विन, त्यांच्या त्या परफेक्ट बॉलिंगमुळं ही मॅच चेंजिंग असते. आणि लास्ट स्पिनर झालेत. आता पेसरबद्दल बोलूया. पेसर ट्रेंट बोल्ट, अ बेस्ट बॉलर इन द वर्ल्ड, त्याच्या ती फर्स्ट ओव्हर मॅच चेंजिंग असते आणि ह्या सगळ्या ऑर्डरमुळे त्यांची ती परफेक्ट 11 बनते आणि ह्यामुळे आज राजस्थान फर्स्ट पोझिशनला स्टँड करते सगळ्यांना बीट करत. आणि म्हणून ह्यावेळेस मे बी राजस्थान कुड बी द विनर दिस इयर असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण त्यांचे ह्या परफेक्टनेसनी जर ते असेच खेळत राहिले तर नक्की ह्यावेळेचे फायनलिस्ट बनतील. आणि आज आपण विनर्सबद्दल बोललो आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ओळखणार आहोत RCB बद्दल, त्यांच्या ह्या अशा डिमोटिवेटिंग परफॉर्मन्सबद्दल. एक ग्रेट टीम आहे बट वाय दे आर नॉट मेकिंग इट त्यांच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. अशा बऱ्याच गोष्टी बोलणार आहोत. बट दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू. लास्ट बट नॉट द लीस्ट, डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.